अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपल्या सर्वांचे राजयोगी कानिफनाथ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की मारुतीला मच्छिंद्रनाथांनी युद्धात पराभूत केले व त्यांना आपल्या शाबरी कवचेसाठी सहाय्य करून घेतले. आता आजच्या भागाला सुरुवात करूया. मारुती व मच्छिंद्रनाथ युद्ध संपल्यावर एकांतात बसले. मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणतात, मच्छिंद्रनाथ, खरंच तुम्हाला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. यापुढे तुम्ही आनंदाने जती असे नाव लावा. हे नाथा, माझी एक विनंती आहे. माझ्या डोक्यावर खूप मोठे ओझे आहे आणि ते फक्त तुम्हीच उतरवू शकता. यावर नाथ म्हणाले, तुमच्या मस्तकी असे कोणते ओझे आहे ते मला सविस्तर सांगा. यावर मारुती सांगू लागतात, रावण वधानंतर प्रभू श्रीराम सीतामाता पुन्हा अयोध्येस जाण्यास निघाले. मला पाहून सीतामातेच्या मनात माझ्या विवाहाची कल्पना आली, परंतु मी यास नकार देईल हे मातेला माहीत होते. मला जवळ बसून माता म्हणाली, हे मारुती, मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. मी जे काही तुला मागेल त्यास तू होकार द्यावा असे वचन तू पहिले मला दे. मीही काहीही विचार न करता वचन दिले. हे मारुती, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. आता तू गृहस्थ आश्रमात प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे. असे ऐकल्यावर मी संकटात पडलो. वाळलेला चेहरा घेऊन तसेच प्रभू श्रीरामांकडे गेलो. माझी अवस्था बघून प्रभू मला म्हणाले, अरे मारुती, असे काय झाले आहे? तुझे तोंड का उतरले आहे? यावर मी प्रभूंनाच म्हणालो, हे प्रभू, अंजनी मातेच्या उदरातूनच मी कनक कासोटी घातलेली आहे. आता सीता माता मला म्हणत आहे की तू गृहस्थ आश्रमात प्रवेश करा. आता मी खूप मोठ्या संकटात पडलो आहे. तुम्हीच आता मला या संकटातून बाहेर काढा. अरे मारुती, तू का व्यर्थ चिंता करतोस? स्त्री राज्यातील सर्व स्त्रिया तुझ्या पत्नीच आहेत. आणि दुसरे सांगायचे झाले तर कृत, त्रेता, द्वापार, कली अशा 4 युगांची मिळून एक चौकडी तयार होते. अशा 396 चौकड्या आहेत. आपण पुन्हा पुन्हा याच ठिकाणी अवतार घेत राहू. मी 99वा राम आहे, तू 99वा मारुती आणि याचप्रमाणे रावण देखील 99वा आहे. यावर मारुती म्हणाले, हे प्रभू, परंतु अजून एक शंका माझ्या मनात उठली आहे. स्त्री पुरुष मिलनाशिवाय गर्भधारणा होत नाही आणि मातेच्या उदरापासूनच मी दृढ कासोटी घातलेली आहे. यावर श्रीराम मला म्हणाले, तुझ्या नुसत्या बुभुक्कारानेच स्त्रिया गर्भधारणा करतील. अशा प्रकारे ज्या ज्या वेळी स्त्रियांना गर्भधारणेची इच्छा व्हायची त्यावेळी मी बुभुक्कार करायचो. परंतु एके दिवशी त्या राज्यातील मुख्य नायिका मेनका ही त्या ठिकाणी राज्य करत होती. गर्भधारणेविषयी स्त्री व पुरुष एकत्र येऊन रमतात असे तिने ऐकले. हे सुख आपल्यालाही अनुभवायचे आहे अशा भावनेने तिने मला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात ती आपल्या शरीरावरील मांस काढून त्या यज्ञात आहुती देत होती. असे करता करता 12 वर्ष लुटून गेली. सगळ्या शरीरावरील मांस संपले. अशा अवस्थेत मी त्या ठिकाणी प्रकट झालो आणि तिला या यज्ञामागचा हेतू विचारला. हे मारुतीराया, आपल्या बुभुक्काराने या स्त्री राज्यातील सर्व स्त्रिया गर्भधारणा करतात, परंतु या राज्याबाहेर सर्वत्र मनुष्य, पशु, पक्षी, स्त्री पुरुष संग करतात. मलाही ते सुख अनुभवायचे आहे. तुम्ही मला ते सुख प्रदान करावे अशी माझी विनंती आहे. या बोलावरून मी परम संकटात पडलो. हे किलोतळा, हे तू काय बोलत आहेस? अंजनी मातेच्या उदरातूनच मी दृढ कासोटी बांधलेली आहे.
यावर ती म्हणाली, तुम्हीच माझे मनोरथ पूर्ण करा अथवा मी याच कुंडात उडी घेईल. तिला शांत करण्यासाठी मी म्हणालो, थांब, या जगात अजून एक जती आहे. तो प्रत्यक्ष कवी नारायणाचा अवतार आहे. मी त्याला येथे घेऊन येईल व तुझे हे मनोरथ पूर्ण करील. तरी आता हे नाथा, तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा. यावर नाथ म्हणाले, हे काय बोलतायत हनुमंता? अरे, मी असे केले तर सर्व जग माझा विटाळ करल. त्रिसंग हे फार अश्लाघ्य आहे, अपकीर्तीचे भांडार आहे, सर्व विनाशी आहे. स्त्रीमुळे चंद्राला डाग लागला, विश्वामित्र तो अमित्र झाला. हे मला शक्य होणार नाही. यावर मारुती या नाथांना शांत करून म्हणतात, जसे प्रभू श्रीराम मला म्हणाले की मी 99वा मारुती आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही 99 मच्छिंद्रनाथ आहे. तुमचे ब्रह्मचर्यत्व खंडित होणार नाही. तुमच्या उदरी तुमचे पिताच मीननाथ या नावाने अवतार घेईल. असे सांगितल्यावर मच्छिंद्रनाथ शांत झाले. शेवटी मच्छिंद्रनाथांनी होकार दिला व पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. अशा प्रकारे संकट मोचनावर आलेले संकट नाथांनी दूर केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढे मच्छिंद्रनाथ हिंगलाज या ठिकाणी भगवती मातेच्या दर्शनाला जातात. त्या ठिकाणी भैरवांशी व चामुंडेशी नाथांचे युद्ध होते. त्या युद्धाची कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.